तालुक्यातील सुरू असलेल्या पावसाने कहर केला असून शेतकरी आता संकटामध्ये सापडला आहे। रविवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका चांदूर बाजार तालुक्यामध्ये बसला आहे। लाखो पिके वाहून गेली आहे। शेतकरी यांना आत्महत्या हाच एक पर्याय उरला आहे। त्यामुळे अचलपूरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला। तालुक्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून ग्रामीण तसेच शहरी भागात नुकसान झाले आहे। तालुक्यातील शेताला तलावाची स्वरूप आहे। याआधी पावसाने दिलेला खंड, त्यामुळे शेतकरी याच्यावर आलेली दुबार पेरणी यामध्ये शेतकरी संकटात सापडला आहे। त्यात आता शेतजमीन खरडून झालेल्या नुकसान यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे। तसेच गावोगावी अतिवृष्टीने घरे कोसळून नुकसान झालेल्या घटना घडल्या आहेत। अशा सर्व गोरगरीब शेतकरी यांना मदत भेटली पाहिजे म्हणून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबई मीटिंगला न जाता चांदूर बाजार मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यास मदत उपलब्ध करून देऊ, त्या अनुषंगाने चांदूर बाजार तालुक्यातील तहसील कार्यालय येथे आढावा बैठक घेऊन तात्काळ पंचनामे करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले असेल त्यांना तत्काळ जवळचे पैसे देऊन दिलासा द्या। सरकारचा निधी येईल त्यावेळेस येईल, पण आता शेतकऱ्यांना जे मदत देता येईल ते द्या, असे मत माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी तहसील कार्यालय येथे सर्व अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांना आदेश दिले आहे। यावेळी उपस्थित आमदार बच्चू कडू, संदीप अपार, उपविभागीय अधिकारी अचलपूर, तहसीलदार धीरज तुल आणि तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते। यामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे, सतत पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी 65 mm वरती गेला, 70 mm पर्यंत चांदूर बाजारचा पाऊस गेलेला आहे। काही तालुक्यात कमी झाला तरी पण सतत पाऊस असल्यामुळे नुकसानाची टक्केवारी वाढत चाललेली आहे। आता नियम हा जरी असला 65 mm वर पाऊस आल्याशिवाय नुकसान भरपाई देता येत नाही, पण यासाठी सातत्यानं जे सातत्य पावसाचं आहे 7 दिवसापासून, त्याच्यामुळं 65 mm वर जरी पाऊस गेला नसेल पर डेचा तरी सतत पावसामुळे जे नुकसान होत आहे ते आता आम्ही अंतर्भूत करायला लावलं, त्याचा सर्वे करायला लावला आणि त्यानुसार सरकारला आम्ही प्रस्ताव पाठवणार आहोत। तसेच पडलेल्या घराचं आणि नुकसान जे घर भविष्यात पडणार आहे, आत्ताच आमच्या पठाण मंडल अधिकाऱ्यांना 2 परिवाराला वाचवलं आहे। त्यांच्या समयसूचकतेमुळं आणि त्यांच्या चांगुलपणामुळं त्यांना काढलं आणि तिच्या अर्ध्या तासात ते घर कोसळलं, त्याच्यामुळे 2 जीव वाचवले, त्याचा सत्कार पण आपण केलेला आहे। असे जे काही पडके घरं आहे जे शेतीग्रस्त आहे ते कधीही पडू शकतं, त्याचा सर्वे आम्ही 7 ते 8 दिवसात पूर्ण करणार आहोत। तसं त्यांच्या घरं देण्याची व्यवस्था आपण भविष्यकाळात करण्याची सीएमकडे आपण मागणी करणार। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।